हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आता या ठिकाणी सकाळचे बरोबर 10:30 वाजलेले आहेत आणि सिंगापूरहून आम्ही हाँगकाँगला पोहोचलेलो आहोत आणि हा आहे हाँगकाँग मधील सिम शा छुई हा एरिया। तर ह्या एरियात आम्ही स्टे केलेला आहे। ह्या एरियाचं विशेष महत्त्वाचं म्हणजे की ह्या एरियात तुम्हाला सर्व हॉटेल जे आहेत ते अगदी चीप कॉस्ट मध्ये मिळणार आहे। तर आम्ही स्टे केलेला आहे नथन रोड वरील इम्पेरियल या हॉटेल मध्ये आणि त्याच्या अगदी बाजूलाच तुम्हाला या ठिकाणी चंकिंग मॅन्शन म्हणून एरिया आहे। तर हा सर्व भारतीय एरिया आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन फूड अवेलेबल होणार आहे। सिम शा छुई या एरियात राहण्याचं महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला सिम शा छुई स्टेशन मेट्रो स्टेशन जवळ आहे। त्यामुळे तुम्ही पूर्ण हाँगकाँग सिटी जी आहे तर ती पब्लिक ट्रान्सपोर्टने एक्सप्लोर करू शकतात। त्यामुळे आपल्या ट्रिपचा जो खर्च आहे तर तो अगदी निम्म्यावर येतो। तर आज आम्ही निघालेलो आहोत। तर हाँगकाँगच्या जर्नीमध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहोत व्हिक्टोरिया पॉइंट, ऑब्झर्वेशन डेस्क, ओशन पार्क, त्याचप्रमाणे तुम्ही डिझनीलँडला पण व्हिजिट करू शकता। पण आम्ही फक्त ओशन पार्कला व्हिजिट केलेली आहे आणि सर्व इथल्या ज्या लेन आहेत तर त्या एक्सप्लोर करणार आहोत। चला तर आजच्या आपल्या हाँगकाँगच्या जर्नीला सुरुवात करूयात। तर मंडळी, आमचा हाँगकाँगचा प्रवास सुरू झाला आहे आणि कुठून तर ते पण सिंगापूरच्या चंगी विमानतळावरून। चंगी म्हणजे फक्त विमानतळ नाही तर एक अनुभव आहे, जगातलं 1 नंबरचं एअरपोर्ट। आणि का ते लगेचच सांगते। इथं 4 टर्मिनल्स आहेत, एकापेक्षा एक भारी। टर्मिनल 3 मध्ये बटरफ्लाय गार्डन आहे, तर टर्मिनल 2 मध्ये फ्री सिनेमाचं थिएटर। जिवेल चंगीत तर इंडोर धबधबा आहे। या ठिकाणी शॉपिंगसाठी ड्युटी फ्री स्टोअर्स, खाण्यासाठी फूड कोर्ट्स, लक्झरी ब्रँड्स पासून ते स्थानिक नूडल्सपर्यंत सगळं काही आहे। वायफाय देखील फ्री आहे आणि प्रत्येक टर्मिनलमध्ये रिलॅक्सेशन झोन्स, मसाज चेअर्स आहेत। आता भारतातून हाँगकाँगचा व्हिसा कसा मिळवायचा? हाँगकाँगसाठी भारतीयांना प्री अरायव्हल रजिस्ट्रेशन PAR करावं लागतं। हे ऑनलाईन करता येतं। हाँगकाँग इमिग्रेशनच्या वेबसाईटवर जा, फॉर्म भरा, पासपोर्ट डिटेल्स, प्रवासाची माहिती टाका। 5 मिनिटात काम होतं आणि फ्री आहे। जर तुमचा पासपोर्ट वैध असेल आणि परमनंट अरायव्हल रजिस्ट्रेशन मंजूर झालं तर तुम्ही 14 दिवस हाँगकाँगमध्ये राहू शकता। पण लक्षात ठेवा, परमनंट अरायव्हल रजिस्ट्रेशन मंजूर झाल्याची प्रिंटआउट सोबत ठेवा। जर काही शंका असेल तर भारतीय दूतावास किंवा VFS ग्लोबलशी संपर्क साधा। आता हाँगकाँगच्या चलनाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे। हाँगकाँगचं चलन आहे हाँगकाँग डॉलर। भारतातून तुम्ही HKD हाँगकाँग डॉलर डायरेक्ट मिळवू शकतात बँकॉकमध्ये किंवा फॉरेक्स एजन्सीकडे, जसं थॉमस कुक किंवा UAE एक्सचेंज। पण आम्ही ते सिंगापूरमधल्या मुस्तफा सेंटरमधून कन्वर्ट केलं कारण तिथे रेट्स चांगले मिळाले। 1 हाँगकाँग डॉलर साधारणपणे 10.5 भारतीय रुपये आहे। आणि आता आलो आहे हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर। हे विमानतळ म्हणजे आधुनिकतेचं उदाहरण आहे। या ठिकाणी 2 टर्मिनल्स आहेत आणि इथं शॉपिंगपासून ते डायनिंगपर्यंत सगळं आहे। लक्झरी ब्रँड्स, स्थानिक डम्पलिंग स्टॉल्स, सगळं। इमिग्रेशन आणि बॅगेज क्लेम खूप जलद आहे। आमचं काम 20 मिनिटात झालं। वायफाय फ्री आहे आणि चार्जिंग पॉईंट्स पण भरपूर। विमानतळ चेची लॅप कोक बेटावर आहे, त्यामुळे खिडकीतून समुद्र आणि डोंगरांचा व्ह्यू मस्त दिसतो। इथं उतरताच आम्ही 2 गोष्टी विकत घेतल्या, एक म्हणजे सिम कार्ड आणि दुसरं म्हणजे ऑक्टोपस कार्ड। सिम कार्डसाठी टर्मिनल 1 मधलं 7-Eleven किंवा टेलिकॉम काउंटरवर जा। तुम्हाला 8 ते 10 दिवसांचं सिम कार्ड 100 ते 150 हाँगकाँग डॉलरला मिळतं, अनलिमिटेड कॉल्स आणि डेटासह। आणि ऑक्टोपस कार्ड हे तर हाँगकाँगचं लाईफलाईन आहे। 150 हाँगकाँग डॉलर देऊन घेतलं एक ऑक्टोपस कार्ड, 100 ट्रॅव्हल्ससाठी आणि 50 डिपॉझिट। बस, मेट्रो, फेरी आणि अगदी दुकानात पण चालतं। माझी टीप, ऑक्टोपस कार्ड विमानतळावरच घ्या कारण पुढे सगळं सोपं होतं।
आता आपण हॉटेलकडे निघालोय, पण टॅक्सी किंवा मेट्रोने नाही तर आम्ही बसने प्रवास करणार आहोत, कारण इकडची स्थानिक संस्कृती अनुभवायची आहे. आम्ही A11 बस घेतली, जी कावलूनच्या जवळच्या भागात जाते. त्याचं तिकीट आहे $40 आणि ऑक्टोपस कार्ड टॅप करून आम्ही त्या ठिकाणी पेमेंट केलं. तर बस ते हॉटेलचा प्रवास आपला साधारणपणे 45 मिनिटांचा आहे. Ikin mo may handle to doon, Fern. May ikin doon. Kasi naano. आता आपण कावलूनला पोहोचलोय आणि इथून दुसरी बस घेऊन सिमशा सुईला जाणार आहोत, ज्या ठिकाणी आमचं हॉटेल आहे, हॉटेल इम्पिरियल. दुसऱ्या बसचं तिकीट $10 आहे आणि हा प्रवास फक्त 15 मिनिटांचा. कावलूनची गजबज बघा, निऑन लाईट्स, दुकानं आणि रस्त्यावरची धावपळ. आता आम्ही येऊन पोहोचलो आहे सिमशा सुईला आणि हे आहे आमचं इम्पेरियल हॉटेल. हॉटेल जवळचा रस्ता किती बिझी आहे, रंगीत साईनबोर्ड, गाड्या आणि पादचारी. जवळ चंकिंग मॅन्शन बघा, इथे खूप भारतीय पर्यटक राहतात. भारतीय रेस्टॉरंट, दुकान, जणू छोटासा भारतच आहे. हॉटेलचं लोकेशन परफेक्ट आहे, सगळं जवळजवळ आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहे सिमशा सुई या मेट्रो स्टेशनवर. हाँगकाँगची मेट्रो म्हणजे कमाल, स्वच्छ, जलद आणि सोपी. ऑक्टोपस कार्ड टॅप करा आणि आत जा. स्टेशनवर फ्री वायफाय आहे आणि मॅपला जर फॉलो केलं तर नेव्हिगेशन अगदी सोपं. आपण सेंट्रल स्टेशनला जाणार आहोत, जिथून हाँगकाँग फ्लायर जवळ आहे. फक्त 10 मिनिटांचा प्रवास आणि तिकीट आहे $10 ते $12 हाँगकाँग.
आता रात्र झाली आणि आपण हाँगकाँगची नाईट लाईफ अनुभवणार आहोत. आजचा प्लॅन आहे हाँगकाँग फ्लायर आणि लेझर शो बघायचा. यासाठी आपण मेट्रोनेच जाणार आहोत आणि आमच्याकडे ऑक्टोपस कार्ड तर आहे. चला जवळच्या सिमच्या सुई मेट्रो स्टेशनवर. आता येऊन पोचलो आहे सेंट्रलला. इथून फ्लायरपर्यंत चालत जाणार 5 मिनिटांचा रस्ता. बघा आजूबाजूला किती सुंदर इमारती. रात्रीच्या लाइटिंगमुळे सगळं जादुई दिसतंय. IFC टॉवर, बँक ऑफ चायना सगळं चमकतंय. रस्त्यावर गजबज आहे पण मजा येते. आणि हे आहे हाँगकाँग फ्लायर. हे एक जायंट ऑब्झर्वेशन व्हील आहे व्हिक्टोरिया हार्बरच्या किनाऱ्यावर 60 मीटर उंच. आणि इथून हाँगकाँगचं स्कायलाईन अप्रतिम दिसतं. तिकिटांबद्दल सांगायचं झालं तर प्रौढांसाठी $20 मुलांसाठी $10. तुम्ही याचं तिकीट ऑनलाईन किंवा काउंटरवर खरेदी करू शकतात. आणि तिकीट खरेदी करण्यासाठी ऑक्टोपस कार्डही चालतं. एक राऊंड साधारण 15 मिनिटांचा असतो. आणि खरोखरच हाँगकाँग फ्लायरचा अनुभव पण जबरदस्त. काचेच्या केबिनमधून तुम्ही वर जाताना स्काय स्क्रेपर्स, हार्बर आणि रंगीत लाईट्स पाहता. रात्री तर जणू शहर स्वप्नात दिसतं. हवेत थंड वारा आणि खाली लाटांचा मंद आवाज. आता आपण लेझर शो बघणार आहोत थोड्या अंतरावरून. हा सिम्फनी ऑफ लाईट्स शो आहे दररोज रात्री 8 वाजता व्हिक्टोरिया हार्बरवर. हाँगकाँग फ्लायर आणि लेझर शो बघितल्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी आम्ही हॉटेलजवळच्या लिजेंड स्टॅच्यूजना भेट दिली. सिमच्या सुईच्या अव्हेन्यू ऑफ स्टार्सवर ब्रुसीचा पुतळा आहे आणि जवळच काही वॉल आर्ट.
तर मंडळी, आजचा ब्लॉग मी या ठिकाणी इथेच संपत आहे. उद्या येणार आहे पुन्हा एका नवीन हाँगकाँगच्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.